तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. ओमकार कोहली आणि निमिष मोहिते ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. फलंदाज ओमकार कोहली हा फलंदाज, नॉन स्ट्राईकला असेल निमिष मोहिते. स्ट्राईक एंड गोलंदाज पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅकवरती हिरेंद्र भगत. लेट्स पे पहिलाच बॉल, पहिलाच फटका, चांगला फटका पाहायला मिळते, परंतु एका टप्प्यावरती बॉलला पकडलाय. चांगला थ्रो पाहायला मिळते, फक्त सिंगलने मात्र केलाय श्री गणेशा. पहिली धाव पाहतो आपण. स्ट्राईक रुटेड झाली पहिल्याच बॉलवरती. स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळाला तर निमिष मोहिते. पहिल्याच बॉलवरती सिंगल कंप्लीट. स्ट्राईक रुटेड झाली पहिल्याच बॉलवरती. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळेल निमिष मोहिते. गोलंदाज तयार असेल हिरेंद्र भगत. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्या षटकातील पुढचा बॉल. बॅट एज, फलंदाज बाद, फर्स्ट विकेट डाऊन. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला विकेटचा वतन धक्का क्रमांक पहिला हा लागलेला पाहतो आपण. निशान 11 दादरपाडा टीमला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज हिरेंद्र भगत पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केली. स्ट्राईक रुटेड झाली, परंतु लगेचच फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश संपादन मिळालं गोलंदाज हिरेंद्र भगतला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तुषार मोहिते हा फलंदाज पाहायला मिळेल. तिसऱ्या क्रमांकावरती आलेला हा फलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला आहे हिरेंद्र. लो फुलटॉस बॉल, परंतु फिल्डर होता, फसला गेल्या झालं. सेकंड विकेट डाऊन. दुसरा विकेटचं पतन, दुसरा धक्का क्रमांक पाहायला मिळते. काय गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज पाहतो आपण हिरेंद्र भगत. पिवनचा षटकामध्ये धावा जास्त पाहायला मिळतात, परंतु इथं काय गोलंदाजी पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती सिंगल मिळाली, सिंगलने स्ट्राईक रुटेड झाला. जसा नॉन स्ट्राईक फलंदाज स्ट्राईक एंडला गेला आणि विकेटचा पतन. सेकंड बॉलवरती विकेट, थर्ड बॉलवरती विकेट. ऑन द हॅट्रिक वरती असेल गोलंदाज हिरेंद्र भगत. चांगली गोलंदाजी P1च्या षटकामध्ये, अप्रतिम गोलंदाजी आपण नेहमीच पाहतो आपण, कारण की P1चं षटक हे फार महत्वाचं असतं. फलंदाजी जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न करीत असतात आणि प्रमुख गोलंदाज असतो गोलंदाजी करणाऱ्या टीमचा देखील, आणि ते जबाबदारी मात्र स्वीकारली हिरेंद्र भगत या गोलंदाजांनी. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झाल्यात. 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि 2 फलंदाज बाद केले आहेत. ऑन द हॅट्रिक वरती असेल गोलंदाज हिरेंद्र भगत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सविल पाटील. हाफ ट्रॅकरचा बॉल पुल केलाय आणि पुल सक्सेसफुल, ब्युटिफुल. पंचांचा इशारा हा येतोय षटकार. चेक करायचं आहे का? तर चेक केला जाईल. एक मिनिट. सुरुवातीच्या पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर सेकंड बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती विकेट. ऑन द हॅट्रिक वरती होता, परंतु जसा फलंदाज केला चौकार आहे, चौकार. यस, पंच चौकार असेल. चौकारच्या मदतीने मात्र धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 5 धावा. 5 धावा धावफलकावरती. समील पाटील मैदानाच्या आतमध्ये गेला आणि त्याच्या बॅट मधून आपण चौकार पाहायला मिळाला. गोलंदाज तयार असेल पुन्हा एकदा हिरेंद्र भगत.
आतापर्यंतचा विचार केला तर 4 चेंडू फेकून झाले, 4 मध्ये 5 धावा खर्च केल्यात, 2 फलंदाज बाद केलेत. चांगली गोलंदाजी राहिली आहे पहिल्याच ओव्हरमध्ये. पिवनचं षटक पाहतो आपण. पूर्णपणे जखडून ठेवलं होतं, बांधून ठेवलं होतं फलंदाजांना, परंतु हाफ स्ट्रायकरचा बॉल होता आणि त्यावर मात्र चांगला पूल फटका पाहायला मिळाला. चौकार वसूल केला फलंदाज सविल पाटीलच्या बॅटमधून. धावा पाहतो आपण, 5 धावा फलकावरती पाहायला मिळतात. सलामीचा फलंदाज नॉट स्ट्राईकला. त्यानंतर पाहतो आपण सविल पाटीलची बॅटिंग. ऑफ पिच बॉल होता, जोरदार अपील. इथं मात्र एक धाव कंप्लीट केली गेली आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली. एका धावेने मात्र धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील, 6 धावा. तर पुन्हा एकदा सलामीचा फलंदाज ओमकार कोहली याला स्ट्राईक मिळाली आहे. पहिल्या बॉलवरती स्ट्राईक मिळाली, त्यानंतर आता मात्र अंतिम बॉलवरती स्ट्राईक. इथं मात्र फटका चांगला आहे, अप्रतिम फटका. बॉलला फेकून दिलाय वाईडिश लोकांच्या डोक्यावरनं. हाय तो पंचांचा इशारा, हाय तो षटकार. तर एका षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 गडी बाद, 12 धावा. नवीन गोलंदाज पाहतो आपण सेकंड ओव्हरसाठी. अभिषेक कोहली हा गोलंदाजाचा वापर केला जातो. पहिल्या षटकाची सांगता पाहिली आपण. सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली, त्यानंतर मात्र मागील 3 चेंडूमध्ये 11 धावा आणि टोटल पाहिले आपण एका षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. सेकंड ओव्हर अभिषेक कोहली असेल गोलंदाजी ट्रॅकवरती. फुलटॉस बॉल आणि फुलटॉसचा फुलट वसूल केलाय. पंचांचा इशारा, हाय तो षटकार. सविल पाटीलच्या बॅटमधून हा षटकार पाहतो आपण. सुरुवातीला 6 फलंदाज गेला होता मैदानाच्या आतमध्ये, त्याच्या बॅटमधून आपण चौकार पाहिला आणि हा आलाय षटकार. षटकारांची टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली यावेळीच 18 धावा फलकावरती पाहतो आपण. गोलंदाज पाहतो आपण अभिषेक कोहली. थोडासा मागणं ठरलाय, पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय आणि धावसंख्येला चांगला वेग आलाय. 18 धावा फलकावरती. पुढचा बॉल. इथं मात्र मिस टायमिंग, चेंडू हवेत आहे. दुर्वर्ण फिल्डर येतो, बॉल खाली पकडला, झेल संपलाय सविल पाटीलचा खेळ. परंतु आपल्या टीमसाठी चांगला खेळ करून दाखवला सविल पाटीलने. जसा मैदानात गेला होता तसा त्याच्या बॅटमधून आपण चौकार पाहिलं, त्यानंतर षटकार देखील ठोकून दिला. चांगला धावफलक पुढे घेऊन चालला होता, परंतु बाद झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय यश पाटील. सविल पाटील बाद झाल्यानंतर आता आला यश पाटील. यशला टीमसाठी चांगलं प्रयत्न करावे लागेल. चांगला जबाबदारी आता त्याच्यावरती खांद्यावरती असेल. मिडल ओव्हरचा हा फलंदाज गोलंदाज तयार असेल अभिषेक. पुढचा बॉल यशसाठी सोडून दिलाय बॉल. पंच इशारा करतात का हा बॉल वाईट आहे. एक धाव ऍड केली जाईल. टोटल पाहायला मिळेल 19 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार अभिषेक. समोर फलंदाज पाहतो आपण यश पाटीलला. क्लीन बॉल, दांडी गोल. आणखी एक फलंदाज बाद. निशांत इलिव्हन दादरपाडा टीमला हा लागलेला आणखी एक धक्का. जसा मैदानाच्या आतमध्ये गेला यश पाटील, परंतु काही धावांचे योगदान न देता परत आलाय. तू चल मैं आया. आणखी एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सकाळचं सत्र पाहतो आपण, पूर्वार्ध पाहतो. निशांत इलिव्हन
दादरपाडा हा संघ बॅटिंग करताना त्यांच्या अगेन्स्ट संघ पाहतो द्रोणागिरी करंद हा संघ गोलंदाज पाहतो आपण सेकंड ओव्हरसाठी सेकंड ओव्हर मार्गस्थ असताना अभिषेक कोहली आतापर्यंत विचार केला तर या ओव्हरमध्ये 2 विकेट संपादन केलेत. चांगली गोलंदाजी पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला होता सविल पाटीलने. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज अभिषेक कोहलीचं. पुढचा बॉल असेल चांगला फटका पाहायला मिळते. इथं मात्र फिल्डर तैनात आहे. फसला गेलं आणखी एक विकेटचा पतन. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अभिषेक कोहलीची. पुन्हा एकदा अभिषेक कोहली ऑन द हॅट्रिक वरती असेल. अशीच गोलंदाजी केली होती पहिल्या ओव्हरमध्ये हिरेंद्र भगतने. तो देखील ऑन द हॅट्रिक वरती होता परंतु सविल पाटीलने त्यानंतर मात्र चौकार ठोकला. आता मात्र अभिषेक कोहली असेल ऑन द हॅट्रिक वरती. आतापर्यंत या ओव्हरचा विचार केला तर 3 फलंदाज बाद केलेत या ओव्हरमध्ये. टोटलचा विचार केला तर 5 फलंदाज बाद. अर्धा संघ गारद झालाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत विचार केला 5 षटकांचा सामना पाहतो आणि दुसरं षटक समाप्त झालं नाहीये. 11 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे ना 11 मध्ये 5 फलंदाज बाद झाले. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते द्रोणागिरी करंजा टीमची. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज पाहतो आपण अभिषेक कोहली ऑन द हॅट्रिक वरती असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेले. यावेळी मात्र हॅट्रिक संपादन करील का हा गोलंदाज प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये हिरेंद्र भगतला देखील संधी निर्माण झाली होती. चेतन भोईर आलाय स्ट्रायकिंगला. फलंदाज पाहायला मिळेल चेतन भोईर ऑन द हॅट्रिक वरती. गोलंदाज अभिषेक कोहली असेल. या ओव्हरचा अंतिम बॉल असेल. समोर फलंदाज चेतन भोईर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट चेंडूचा संपर्क नाही. आलाय डॉट बॉल. एक चेंडू शिल्लक असेल. अभिषेक कोहली समोर फलंदाज पाहतो आपण चेतन भोईरला. स्लोअर गतीचा चेंडू. यावेळेस मात्र वाईडिश लॉंग आपला फिल्डर तैनात पाहायला मिळते. डीप मध्ये फक्त सिंगल मिळाली आणि सिंगल नंतर ओव्हरची होती समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 2 ओव्हर नंतर टीमची टोटल पाहायला मिळेल. टोटल 20 धावा. पहिल्या षटकामध्ये पाहिल्या आपण 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर या ओव्हरचा विचार केला तर अभिषेक कोहलीच्या पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला होता. असं वाटत होतं की या ओव्हरमध्ये धावा जास्त पाहायला मिळतील परंतु त्यानंतर काय कमबॅक केलं. मागील 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्या आणि 8 धावा खर्च केल्या टोटल अभिषेक कोहली या गोलंदाजांनी. आणि 2 ओव्हरमध्ये पाहतो आपण 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. 2 षटकाचा खेळ झाला समाप्त. 2 षटकामध्ये आपण पाहतो आपण टीमची धाव संख्या 5 गडी बाद 20 धावा. अर्धा संघ पूर्णपणे गारद झालाय. निशान 11 दादरपाडा टीमचा. आता मात्र इथून मात्र आणखी स्पीड पकडावं लागेल. टॉप गिअरने गाडी चालवावी लागेल. षटक क्रमांक 30. चांगला फटका मात्र एक्स्ट्रा कव्हरला. इनफिल्डच्या वरून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय चौकार पहिल्याच बरोबरती. फलंदाज पाहतो आपण चेतन भोईरच्या बॅट मधून. गोलंदाज हिरेंद्र भगत सेकंड ओव्हर फेकताना पाहायला मिळते. दुसरा स्पेल. पहिल्या स्पेलमध्ये 12 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या स्पेलची जशी सुरुवात झाली पहिल्याच बॉलवरती चेतन भोईरच्या बॅट मधून आपण दमदार चौकार पाहिला. चौकाराने मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 24 आकड्यावरती. 24 लॉस्ट फॉर 5 विकेट अशी परिस्थिती पाहतो आपण सध्याच्या घडीला. षटक क्रमांक 30 मार्गस्थ असताना समोर फलंदाज चेतन भोईर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पायावरती बॉल आदळला. तोपर्यंत मात्र लेगबाच्या स्वरूपामध्ये सिंगल मिळाली. एका धावेने मात्र टीमची धावसंख्या पुढे जाईल. 25 धावा 25 लॉस्ट फॉर 5 विकेट अशी परिस्थिती पाहायला मिळते. निशान 11
दादरबारा टीमची आजच्या दिवसातली पहिली मॅच पाहतो आपण. पूर्वार्ध पाहतो. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज असेल हिरेंद्र भगत. सेकंड स्पेल पाहतो आपण. फटका चांगला या वेळेस मात्र, परंतु फिल्डर डीप मध्ये पाहायला मिळते. एका टप्प्याने मात्र बॉलला अडवला, फेकला, तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल कंप्लीट झाली आहे. 26 धावा धावफलकावरती पाहतो आपण. 26. 26 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा चेतन भोईर स्ट्रायकरला. हलक्या हाताने स्लोअर गतीचा चेंडू होता. तेवढा चालाकीने मात्र फलंदाजीने देखील तो चेंडू खिलून काढला. पुन्हा एकदा स्ट्राईक रुटेड सिंगलने. चांगली रणनीती पाहायला मिळते. स्लोअर गतीचा चेंडू होता, फसवा चेंडू होता, परंतु चेतन भोईर तितका चालाक पाहायला मिळाला. त्याने तिकडे घाई गडबड केली नाहीये. अगदी हलक्या हाताने मात्र चेंडूला पुश केला. पुश करो खुश रहो. पुढचा बॉल हिरेंद्र भगत गोलंदाज पाहतो आपण. यावेळेस मात्र खेचून काढला आउट साइडला. फिल्डर पाहायला मिळते डीप मध्ये. फक्त सिंगल. वारंवार स्ट्राईक रोटेट केली जाते. खराब चेंडूवरती मोठा समाचार. चांगल्या चेंडूवरती सन्मान देणं हे खेळाडू एक वैशिष्ट्य पाहायला मिळते आणि चांगली जोडी मैदानाच्या हातमध्ये पाहायला मिळाली. पुढचा बॉल असेल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. स्लोअर गतीचा चेंडू होता. पंचांचा इशारा आहे तो. षटक क्रमांक 3 समाप्तीचा आणि 3 षटकाच्या आखरी धावसंख्या जाऊन पोहोचली टोटल 28 धावा. 28. या षटकाचा जरी विचार केला तर या षटकात देखील फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये हिरेंद्र भगतने 12 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अभिषेक कोहलीने षटक फेकलं, 8 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकात देखील 8 धावा पाहतो आपण. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 12, सेकंड ओव्हरमध्ये 8 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 8. टोटलचा विचार केला तर 3 षटकामध्ये 28 धावा धावफलकावरती पाहतो. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल. म्हणजे येणारे अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 मध्ये तुम्ही 24 ते 25 धावा देखील कुटू शकतात. गोलंदाज तयार असेल. फटका तर चांगला आहे. यावेळेस मात्र गॅप देखील भरपूर मोठा आहे, परंतु काय वेगाने मात्र फिल्डर आला. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तेवढं चांगलं फिल्डिंग डिपार्टमेंट देखील खूप चांगलं पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवरती सेकंड रन. टोटल पाहायला मिळाले 30 धावा धावफलकावरती. गोलंदाज पाहतो आपण. भावेश कोहली हा गोलंदाज. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना आतापर्यंत पहिलाच बॉल फेकला. पहिल्या बॉलवरती 2 धावा खर्च केल्या. गोलंदाज पाहतो भावेश कोहलीला. पुढचा बॉल स्लोअर गतीचा चेंडू होता, फसवा चेंडू होता. नेहमीच असे चेंडू आपण पाहतो क्रिकेटमध्ये. जर फलंदाज वेगाने फटकेबाजी करीत असेल तर त्यावेळेस मात्र असे चेंडू फेकले जातात. इथं मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. पहिल्याच बॉलवरतीच 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र तिसऱ्या बॉलवरती डॉट बॉल पाहायला मिळाला. दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल देखील डॉट. चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 4 पाहतो आपण. इथे मात्र धावा बनवायच्या आहेत निशांत दादरबारा टीमला, परंतु धावा बनत नाहीयेत. पुढचा बॉल. इथं मात्र काय फुलनलेचा बॉल होता, हा देखील डॉट बॉल येतो. काय गोलंदाजी पाहायला मिळते, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज पाहतो आपण भावेशला. चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 4 आणि अशा परिस्थितीत मात्र काय गोलंदाजी करतो हा गोलंदाज. पुढचा बॉल पुन्हा एकदा. हा वेगवान चेंडू फेकला होता. स्क्वेअर लेगला, शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडूची फील्ड केली जातो. फक्त सिंगल. आतापर्यंत विचार केले फक्त 3 धावा खर्च केल्या. चेंडू फेकून झाले असतील 5 मध्ये 3 धावा खर्च करतो आणि षटक क्रमांक पाहतो आपण 4. इथे धावा बनवायच्या होत्या, तिथे धावा थांबवण्याचा प्रयत्न केला. गोलंदाज पाहतो आपण भावेशला. गोलंदाजी चांगली राहिली आहे चेतन भोईरला या बॉलवरती. मात्र आता मोठा फटका मारावाच लागेल तरच धावा बनतील. आतापर्यंत 5 चेंडू फेकले, 5 मध्ये 3 धावा खर्च केले आहेत. या ओव्हरचा शेवटचा बॉल असेल. फटका तर फसला गेलाय. फिल्डर आणखी एक फलंदाज बाद होतो. चेतन भोईरची पारीची होतो समाप्ती.
31 धावा धाव फलकावरती पाहतो आपण. पहिल्या षटकाच्या नंतर पाहिलं आपण 12 धावा, सेकंड ओव्हर मध्ये पाहिल्या 8 धावा आल्या, दोन षटकामध्ये आपण पाहिल्या होत्या 20 धावा, तिसऱ्या ओव्हर मध्ये 8 धावा आल्या, तर 28 धावा तीन षटकामध्ये पाहिल्या. परंतु चौथं षटक अप्रतिम षटक पाहायला मिळालं. त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्या. गोलंदाज भावेश कोहली आणि 4 षटकानंतर धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या. टोटल पाहतो आपण 31 धावा. 31 धावा धाव फलकावरती आतापर्यंत 6 फलंदाज बाद झालेत. आता मात्र स्लोगरचा षटक असेल, हाणामारीचा षटक असेल आणि या ओव्हरमध्ये धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. किमान या 6 चेंडूमध्ये 12-14 धावा जरी आल्या तर एक सन्मानजनक स्कोअर पाहायला मिळेल. गोलंदाज तयार असेल अंतिम षटक फेकण्यासाठी. रितेश हा गोलंदाज. हाफ ट्रॅकेटचा बॉल होता परंतु गती कमी होती. फसवा चेंडू पडल्यानंतर सरळ मात्र विकेट किपरच्या पाठीमागे गेला. डॉट बॉलची सांगता पहिल्याच बरोबरती. आता तुम्हाला डॉट बॉल खेळून चालणार नाहीयेत, कारण की ते चेंडू तुमच्यावरती फार महत्वाचे असतील. तुम्हाला टार्गेट सेट करायचं असेल तर मोठे फटकेबाजी करावेच लागेल. इथं मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग. फिल्डर इथं मात्र झेल ड्रॉप होते. तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. संधी निर्माण झाली होती. कदाचित झेल पकडला असता 2 धावा वाचल्या असल्या आपल्या टीमसाठी, परंतु 2 धावा मिळाल्या. निशान इनिवान दादरपारा टीमच्या खात्यामध्ये. पुढचा बॉल रितेश गोलंदाज पाहतो आपण. इथं मात्र फटका चांगला आहे. गॅप भरपूर मोठा आहे. 2 फिल्ड्यामधून चेंडू होता परार. बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतो चौकार. चांगला फटका पाहायला मिळाली. ज्यावेळेला असे स्ट्राईक ड्राईव्हचा फटका पाहतो त्यावेळेला नेहमीच आपण सचिन तेंडुलकरची आठवण केली जातो. तो नेहमीच असे मोठे फटके आणि ते देखील स्ट्राईक ड्राईव्हचे फटके. इथं मात्र डाऊन डिग्रावर 2 फिल्डर होतं, परंतु काय चेंडूला वेधून काढला. ज्या प्रकारे मात्र सुईतून धागा काढायचा तसा मात्र इथं मात्र 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडूला फेकून दिलाय. चौकाराने मात्र धावपळ पुढे जात असताना मात्र फलकावरती धावा पाहायला मिळतील. 37 धावा, 37 लॉस्ट फॉर 6 विकेट. सदोतीस धावा धाव फलकावरती पाहतो आपण. 37 लॉस्ट फॉर 6 विकेट. आतापर्यंत 6 फलंदाज बाद झालेत. 37 धावा धाव फलकावरती लागल्यात. गोलंदाज रितेश पाहतो आपण. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झाले. 3 मध्ये धावा खर्च केल्या 6. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. आता तुम्हाला यात येणाऱ्या 3 चेंडूवरती मोठे प्रहार करावे लागतील. मोठा प्रहार इथे देखील पाहतो, परंतु फिल्डर तैनात आहे. मिस टायमिंग पाहायला मिळते. आणखी एक विकेटचा पतन. सोनू पाटील होता, चांगला झेल पकडला. आणखी एक धक्का क्रमांक बसतो. दोन चेंडू शिल्लक असतील. अजूनही पहिला 17 पाहतो आपण. पूर्वार्ध पाहतो. 37 धावा धाव फलकावरती स्थिर राहिली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दाखल होते. प्रयत्न तर खूप चांगला केला होता, परंतु थोडीशी ताकद लावायला हवी होती. हा षटकार आला असता तर फार महत्वाचा ठरला असता. निशान इनिवन दादरपारा टीमसाठी धाव फलकावरती धावा वेगाने पुढे गेल्या असत्या, परंतु तसं काही घडलं नाहीये. जर तरला मात्र क्रिकेटमध्ये काही महत्व नाहीये, परंतु या क्रिकेटमध्ये आम्हाला कॉमेंट्री करता वेळी बोलावं लागते. इथे मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल असेल. हा चेंडू मात्र सोडून दिलाय. पंच बोलतात इट इज अ वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड केली जाईल. 38 धावा धाव फलकावरती पाहतो आपण. 38 लॉस्ट फॉर 6 विकेट. आतापर्यंत 38 धावा, 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. 2 मध्ये तुम्हाला चांगला टार्गेट सेट करण्यासाठी मोठे फटक्यांची आवश्यकता असेल. फटका आला नाही, मोठा फटका आणि उत्तुंग फटका आउट ऑफ द पास. स्टँड अँड डिलिव्हरी. हा आलाय षटकार. याच फटक्याची आवश्यकता होती टार्गेट सेट करण्यासाठी. 38 धावा होत्या, त्यानंतर आलाय षटकार. टोटल पाहतो आपण 44 धावा. अंतिम बॉलवरती षटकार आला तर 50 धावा देखील होऊ शकतात. 44 बनल्या गेल्यात.
शेवटचा बॉल असेल 1 टू गो. पूर्वार्धमधला अंतिम बॉल शेवटचा बॉल 1 टू गो. अलाय षटकार 44 बनल्या गेल्यात. हाफ ट्रॅकेटचा बॉल होता परंतु थोडासा लेट झाला आणि पहिला सत्राचा खेळ झाला समाप्त. 44 धावा बनल्या गेल्या. 45 धावांचं लक्ष असेल द्रोणागरी करंजा टीम समोर. येणारी 5 षटकामध्ये म्हणजेच येणारे 30 बॉल आणि 45 धावा बनवायला लागतील सामना जिंकण्यासाठी. धन्यवाद मोहन पाटील साहेब पिसारे यांचा आपण आवाज ऐकला. तर टार्गेट सेट केलंय 45 धावांचं 5 षटकामध्ये. दादरपाडा संघाने ठेवलं ते मात्र द्रोणागिरी करंजा संघासोबत. तर नवीन चेंडू द्यायचे आहेत 2. तर पुढचा सामना असेल पंचाने मैदानामध्ये आहे. लवकर लवकर आहेत आयोजक दोन्ही रचित पाटील आणि आमचे पिंटू शेलके. येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल लाल्या नंदी धुर्ला भोला यांच्या माध्यमातून करंजा प्रीमियर लीग सालाबाद प्रमाणे लवकरच पाहायला मिळेल. नयन थले आयोजक यांच्या माध्यमातून. आणि उरण म्हटलं की आपण नेहमीच पाहतोय ज्या बोटींवर ही सर्व कोळी आपला जीवाची पर्वा न करता कामगिरी करणारे सर्व कोळी बांधव आज मात्र खेळण्यासाठी आलेत पनवेल नगरीमध्ये. सलामीचे फलंदाज नयन थली आणि सोनू पाटील. आज आमच्या समेत पहिल्या दिवसापासून आज 3ऱ्या दिवसापर्यंत जबरदस्त गुणलेखन एकही प्रकारची चुकी नाही असे कांचनजी पालकर आणि क्वालिटी क्लॅरिटी पर्सनॅलिटी असणारे 24 लाईव्ह संदेश पाटील आणि कंपनी. आमचे आज अक्षय पाटील 40 गावला आहे आणि हर्ष पाटील इकडे आहे. म्हणजे विवेक पण तिकडे कामगिरी चांगली करतोय 40 गावला. तर बघूया ह्या धावा कशा प्रकारे पूर्ण करणार दोन्ही उरण तालुक्यातील मापददार संघ. एक 20 जवळ असणारा छोटासा गाव दादरपाडा आणि आपण पाहतोय उरण करंजा. बॉलच नेम चला नानापैकी झाडी यायचं आहे.
दुसरा सामना असेल त्रिमूर्ती दत्तनगर ट्रांबे विपक्ष भैरवनाथ विचुंबे. चेंडू परतो आहे. शरीराचा प्रचंड वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. तर दोन्ही संघाच्या संघटनेला माझी विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा सामाजिक कक्षामध्ये लवकरात लवकर. ट्रांबे आणि विचुंबे 45 टार्गेट आहे. 30 सर्कलचं पहिलं षटक हाताळतो गोलंदाज आपण पाहतो आहे यश पाटील. सोनूसाठी चेंडू पडतो आहे. पुन्हा एकदा जोरदार हुकण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क येत नाही. धावा बांधवावे लागतील. धावा कशा आल्या याला महत्वानं धावा येणं गरजेचं आहे. दोन्ही संघांसाठी सामना अतिशय महत्वाचा आहे. पहिल्या दिवसामध्ये रावा संघ क्वालिफाय झाला. दुसऱ्या दिवसामध्ये भूषण बंटी यांचा खंडोबा जाशई संघ क्वालिफाय झालाय. आणि आज तिसऱ्या दिवसामध्ये कुठला संघ क्वालिफाय पाहायला मिळेल. पुढचा चेंडू मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त सिंगल. संघाची धावसंख्या बिनबाद. धापरका धावा लागतात त्या मात्र 1. 3 चेंडूचा खेळ संपलाय. आता मात्र स्ट्राईक घेतो 40+ बेताज बादशाह नयन थली. गॅप शॉट सिलेक्शन होता परंतु इथे मात्र झेल देऊन बसलाय नयन थली. पहिला विकेट गारत नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय द्रोणागिरी करंदा संघाचा. प्रणव पाटील प्रणव कोहली मैदानामध्ये. नयन थली सस्त्यामध्ये बाद झालाय. ग्रामीणचे लाट आहेत. एक सफलता मात्र मिळाली यश पाटीलला. पहिलं षटक चालू आहे. धावा फक्त धापलका झाल्यात. 4 चेंडू टाकून झालेत आणि धावसंख्या 1 धापलकावर. सर्कलचे षटक आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत असतात. 9 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. तरी सुद्धा टॉससाठी या ट्रांबे संघाचा संघनायक आणि भैरवनाथ विचुंबे संघाचा संघनायक आपणास विनंती आहे की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचा. लवकर लवकर या. अराउंड द कार्पेट. सावकाश सावकाश. संघाची धावसंख्या 1/2 धापलकावर. 2 धावा धापलकावर लागल्यात. धावा बनवावे लागतील कारण तर टार्गेट मात्र आहेत 5 षटकामध्ये 45 धावसंख्येचा. पुढचा चेंडू येते मात्र जोरदार प्रहार. चेंडू गोलू की रफ्तार से गेंद गई सीमा रेखा के बाहर करीब 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 छूने के लिए 6 रन. आणि या 7 धाब्याने संघाची धावसंख्या धापका लागतोय ती मात्र 8 धावा धापलकावर. बैलगाडी क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारा गाव आणि ज्या बैलावर आपण जीवावर प्रेम करतो. मुख्य जनावरावर जेव्हा एखाद्या मुलीवर प्रेम केलं तर ती सोडून जाते. पण बैलाचा कासरा दिला ना तो बैल शेवट आयुष्यभर तुम्हाला साथ देते. अशी जीव लावणारी माणसं भेटायला नशीब लागतात. ते मात्र नयन थली तुम्हाला पाहायला मिळतील. आणि उद्या मात्र मौ पाटीमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या भेटीला बालूशेठ पाटील यांच्या स्मरणार्थ छकड्यांच्या जंगी शिरती. पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. वळूया. जबरदस्त गोलंदाज आलाय रोहित गायकवाड. अप्रतिम चेंडू पडला. इथे मात्र निर्धाव चेंडू सांगत आला. दोन्ही संघाचे संघनायक हा दुसरा पुकार असेल. ट्रांबे संघ आणि भैरवनाथ विचुंबे आपण टॉस साठी संपर्क करा इनिंग ब्रेक मध्ये लवकर लवकर.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र झेल सुटलाय. मिळालं जीवनदान. मेलेला कोंबडा जिवंत झालाय. गाजोबी मैदान मिळालं जीवनदान. आता स्कोर कार्ड स्कोर झाला आतापर्यंत 9 धावा. ट्रॉम्बे संघाचा संगणक आलेला आहे. भैरवनाथ विचुंबे संघाचा संगणक आपण संपर्क करा. आलेले आहेत. वा नाम ही कापी है भाई. शैलेश भोईर या. तर 2 संघांमध्ये टॉस होईल. 5 षटकांचा सामना असेल पहिल्या फेरीतील फेस राऊंड. तर या 2 संघांमध्ये टॉस करतील आमचे रचित पाटील मुख्य आयोजक. दुसरा गडी गारद झालाय. न्यू बॅट्समन दुर्वेश कोहली. धावा झाल्यात त्या मात्र 9. 2 गडी बाद. टार्गेट आहे ते मात्र 5 षटकामध्ये 45 धावसंख्येचा. शैलेश भोईर एक दमदार व्यक्तिमत्व आणि याच गावातील ज्यांची उपसरपंचपदी निवड झाली ते मात्र बिडीशेठ पाटील यांच्या गावातील संघ आणि व्हीपीचे सर्वेसर्वा रामशेठ पाटील कुस्ती महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य आदरणीय श्री बलिराम पाटील साहेब यांच्या गावातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र भैरवनाथ विचुंबे, स्वप्नील कांबळे असतील, आशिकेश भोईर, अजित भोईर, आमचे विनोद भाऊ भोईर यांच्या गावातील आपला संघ पाहायला मिळतोय. आणि नेहमीच या संघाला सपोर्ट करणारे डॉक्टर कुमार शिंदे. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळेल. 2 गडी बाद झाले. धापलका धावा लागला तर मात्र 9 धावा. जबरदस्त स्कोरिंग. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आहे. बॅट टू द बॉलर. इथे मात्र बघूया झेल यष्टीरक्षक झेल खाली आणि दुसरा जीवनदान. चुपकी में चिपका आहे. फेविकिक हात में नाही लगाया. 2 झेल सोडलेत. ज्यावेळेला आपण एखाद्या खेळाडूला जीवनदान देतो ना त्यावेळेला खेळाडू शेवटपर्यंत डोकेदुखी ठरतो आपल्या संघासाठी. स्कोर कार्डवर स्कोर झाला 10 धावा. दुसरे षटक प्रगतीपटावर आहे. सरासरी चांगली आहे. धावा तुम्हाला बांधाव्या लागतील. समोरचा संघ अतिशय स्ट्रॉंग झोनमध्ये असणारा निशांत 11 दादरपारा अगेन्स्ट द्रोणागर 11 करंदाज संघासोबत खेळतोय. आणि जीवनदानाचा फायदा परंतु इथे मात्र तिसरा झेल उडालाय आणि आता मात्र तिसरा गडी गारद. सकाळचं वातावरण आहे. दमट वातावरण आहे आणि बरोबर पाहायला गेलं तर 11:15 वाजलेत परंतु थोडासा जवलाट पडला आहे. कुणाल कोहली ना कुणाल कोहली आलेत. तर करंजाड्यामध्ये पाहिलं तर आपण उरण करंजामध्ये पाहिलं तर नयन दली, दीपू आणि त्यांचा भाऊ रुपेश हे 3च जास्त परिचयाचे आहेत. आणि आमचे भाऊजी. तर पाहूया टॉस कोण जिंकला. रचित निर्णय काय घेतला आपण हा सामना संपल्यानंतर आम्हाला कळवा आणि निर्णयाची अंमलबजावणी करून आपण मैदानाचा ताबा घ्या. पहले भर के सब मुकाबले 5 ओवर के खेले जाएंगे और दूसरे भर के सब मुकाबले 4 ओवर के खेले जाएंगे और आखिरी मुकाबला रहता है वो 3 ओवर का रहता है. कल भी 3 ओवर का हुआ. वक्त किसी का इंतजार नहीं करता. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय आणि संघाची धावसंख्या झाली ती मात्र 10. डावखुरा फलंदाज समोर आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होतोय. आणि आल्याला चेंडू भिरकावून दिलाय. कॅप्चर सिलेक्शन. चेंडू सीमारेषे बाहेर दन 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 करत एवन गोल्डचा ब्रँडेड षटकार साधावा. 16 धावा दाखल. शेवटच्या चेंडूवर आला षटकार. 16 झाल्यात. आता मात्र चेंडू आणि धावांचं समीकरण कांचन पहिल्या षटकामध्ये गोंधळाचा विशेष पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 8 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या 8 धावा. टोटल धावसंख्या झाली ती मात्र
16 धावा धापलकावर जबरदस्त स्कोरिंग पाहायला मिळाली. तर या षटकातील पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू पडलाय. फलंदाज मात्र पाहत राहिलं चेंडूकडे. दादरपडा संघाच्या माध्यमातून गोलंदाजी चांगली होतोय निशांत 11 दादरपडा आणि त्यांना फाईट करतोय द्रोणगिरी 11 उरण करंजा. 16 धावा धापलकावर लागल्यात. अजून धावांचा अंतर भरपूर आहे. ओमकार कोहली आलाय. पुढचा चेंडू आणि आता मात्र चेंडू फक्त टायमिंग गेज केलं. चेंडू मात्र भिरकावून दिला. 6 धाव्यांसाठी षटकार. संघाची धावसंख्या धापलकार लागली ती मात्र 22 धावा धापलकावर. हॅट फॅक्टर दमदार. स्वयंसेवकांना विनंती करतो की आपण चेंडूची पूर्तता करा लवकरात लवकर मैदानामध्ये. 22 धावा धापलकावर झाल्यात आणि इथं पाहिलं जातोय हाईट फॅक्टरचा चेंडू होता. आमचे आयोजक पाहत आहेत. फेअर डिलिव्हरी. चला सामना चालू करा लवकर लवकर. तर पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. 45 टार्गेट आहे. 22 झाल्यात. तेवीस धावसंख्येची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम उरण करंजा संघाला विजयासाठी. बघा समोर पुढचा चेंडू या षटकातील पाहायला मिळेल ओमकार याचा. पुन्हा एकदा दोदार आणि पुन्हा एकदा बॅट टू बॅट दुसरा दमदार षटकार. बॅट्समनने दमदार कामगिरी करतो आहे दुर्वेश कोहली. बंदूक से निकलते हैं डिस्काउंट डिस्काउंट गोली और बल्लेबाज है दुर्वेश कोहली. बैट टू बैट 2 छक्के लगाए उसने अपने बल्ले में. 28 धावा धापलकावर. फिर से एक बार ये तीसरी गेंद थी उसको भी ढकेल दिया मेडिकल की दिशा में और गेंद जाती हुई यानी कि 2 छक्के और 1 चौवा. 16 रन बटर पाए इस गेंदबाज के ऊपर. यह है हमारे दुर्वेश कोहली ने और इस 4 रन से बढ़ता हुआ स्कोर 32 रन. 32 धावा धापलकावर लागल्यात. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळतोय. भरवशाचे फलंदाज सत्यामध्ये बाद झाल्यानंतर मात्र उर्वरित मावल्याने गड राखून ठेवलाय. पुन्हा एकदा हा शरीराचा प्रचंड वेग घेणारा चेंडू पाहायला मिळाला. स्लो डिलिव्हरी फसवा चेंडू. गती परिवर्तन वेग कमी केला. कमी केली आणि व्हेरिएशन बदललं चेंडूचं आणि स्लो डिलिव्हरी टाकली आणि फलंदाज मात्र बीट झालाय. 32 धावा धापलकावर लागल्यात. 32 रन्स लॉस्ट ऑफ 3 विकेट्स. या षटकातील काय चेंडू शेष असतील ओमकार कोहली याच्या. पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी आणि पंचांचा खरा चेंडू दर्शवला. अवंत धावसंख्येवर ऑप्शनच्या अतिशय बाहेरून जाणारा चेंडू पंचाने वाईट दर्शवलाय आणि संघाची धावसंख्या धबकार लागली ती मात्र 33 धावा. 3 बाद 33. पंचांशी कुठल्या प्रकारचा वाद घालण्याचा प्रयत्न करू नका. पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल आणि पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. ओमकार कोहलीचा अंतिम
अंतिम चेंडू असेल या षटकातील. समोर फलंदाज जबरदस्त खेळणारा दुर्वेश कोहली. पुन्हा एकदा फुटा चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू घालतोय तो मात्र पंचांचा चौकाराचा इशारा आलाय आणि नो बॉल आहे. पुढील चेंडू असेल फ्री फ्री हिट. फलंदाजाला देऊ नका मोका आणि समोर गोलंदाज पाहून बिंदास ठक ठक ठोका. आता मात्र फ्रीडचा चेंडू. काय होणार काय घडणार पाहायला मिळेल. षटकातील पुढचा चेंडू. सामना अतिशय सिच्युएशन मध्ये पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र गती परिवर्तन पाहायला मिळाली. षटक संपण्याचा इशारा आलाय. 3 षटक कंप्लीट झाली. धावा धाबल करावं लागल्या. त्या मात्र 3 षटक संपतीनंतर 38 धावा धापल करायला लागलं. 45चा टार्गेट असताना 38 झाल्यात. 3 बाद 38 ने दलीने काय करू शकला नाही आपल्या संघासाठी. बंद हो. जबरदस्त कामगिरी करतो आहे. सामना कोण हरणार कोण जिंकणार कोण 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहणार आणि कोण तिसऱ्या दिवसामधला आनंद उत्सव पहिल्या सामन्याचा साजरा करणार. कोणाच्या गळ्यामध्ये विजयाची माल जाणार कोण गुलाल उधळणार हे पाहायला मिळेल. घोडा मैदान सामने देख के जाओ. आणि चौथा षटकाला प्रारंभ. पहिला चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू गेलाय तो मात्र एका टप्प्याने 55 इशाराला चौकार. संघाची धावसंख्या वाढली झाली 4 आणि या 4 ने संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्येवर झाली ती मात्र 42 धावा दाबल कावर. चेंडू द्या. 3 धावसंख्येची गरज. ती मात्र द्रोणागिरी 11 करंजा संघाला. बघा जबरदस्त प्लेसमेंट पाहायला मिळाली. एक धाव तर पूर्ण केली. दुसरीसाठी प्रयत्न चालू आहेत. इथे मात्र नकार. 3 गडी बाद झालेत. फक्त सुरुवातीला 7 मावले घेऊन महाराजांनी तोरणा किल्ला सगळा हा बिंदास. पाहूया पुन्हा एकदा अप्रतिम कामगिरी दमदार. आणि इथे मात्र पहिल्याच सामना झाला. आता मात्र विजयासाठी सामना मात्र जिंकलाय तो मात्र दोनागिरी 11 करंजा संघाने. हस्तांदोलन करायचं आहे नयन दले. सेलिब्रेशन हात मिळवायचा एकमेकाला. हँडशेक सेकंड. अफजल खानाच्या छावणीमध्ये असताना सय्यद बंडाचा वरचेवर वार करत असताना वरचेवर हात तोडणारे होता जीवा म्हणून वाचला शिवा. आणि महाराजांनी असंख्य मावळे तानाजी मालुसरे हंबीरराव मोहिते बहिरजी असे भरपूर मावळे बनवले होते. बाजीप्रभू देशपांडे या सर्वांना घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. शत्रूच्या छावणीत असताना सुद्धा संभाजी महाराजांनी आपला धर्म सोडला नाही. मृत्यूलाही हसा स्वीकारले. असे 2 राजे या भूमीमध्ये होऊन गेले. या राजाने मात्र परस्त्री या राजांच्या दरबारी कधी नाचली नाही. येस सर डोंट वरी बी हॅपी. ट्रांबे म्हटल्यानंतर भरपूर लांबून आलंय. यज्ञेश टेन्शन घेऊ नको. आणि मॅन ऑफ द मॅच अभिषेक कोहली. या 1 षटक 8 धावा 3 सफलता. कोण आहे रे अभिषेक कोहली. या तर त्याला